ओम सरस्वतेय नमः. उद्या शुक्रवार आहे आणि हा शुक्रवार केवळ आठवड्यातला एक दिवस नाही. हा आहे वसंत पंचमीचा अत्यंत पवित्र, दिव्य आणि फलदायी दिवस. भारतीय संस्कृतीत वसंत पंचमीला खूप मोठं महत्त्व दिलं आहे, कारण हा दिवस विद्या, बुद्धी, स्मरणशक्ती आणि वाणीची अधिष्ठात्री देवता सरस्वती मातेचा विशेष दिवस मानला जातो. शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की या दिवशी सरस्वती मातेची ऊर्जा पृथ्वीवर अधिक सक्रिय असते. त्यामुळे या दिवशी केलेली प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक उपाय आणि प्रत्येक संकल्प थेट बुद्धीवर आणि जीवनमार्गावर परिणाम करतो. वसंत ऋतूची सुरुवात याच दिवसापासून होते. निसर्गामध्ये बदल दिसू लागतो. झाडांना नवी पालवी फुटते, फुलं उमलू लागतात, वातावरणात एक वेगळीच सकारात्मकता जाणवते. हाच बदल मानवी मनात, विचारांमध्ये आणि बुद्धीमध्ये घडवून आणण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्वत्र पिवळ्या रंगाचं वर्चस्व असतं. पिवळा रंग म्हणजे केवळ सौंदर्य नाही, तर तो ज्ञान, स्पष्ट विचार, आशा, सात्विकता आणि स्थिरतेचं प्रतीक आहे. म्हणूनच वसंत पंचमीला देवी सरस्वती पिवळ्या वस्त्रांमध्ये पूजल्या जातात. पिवळे फुलं, पिवळे पदार्थ अर्पण केले जातात. आजच्या काळात अनेक पालक एकच प्रश्न विचारतात, माझं मूल हुशार आहे, पण अभ्यासात लक्ष लागत नाही. मुलगा सारखा चंचल असतो, मुलीला शिकलेलं पटकन विसरायला होतं, परीक्षेच्या वेळी घाबरते. या सगळ्या समस्यांचा मूळ संबंध बुद्धीच्या स्थैर्याशी आणि एकाग्रतेशी आहे. आणि याच गोष्टींवर काम करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. शास्त्रानुसार वसंत पंचमीच्या दिवशी जर आईवडिलांनी आपल्या मुलासाठी श्रद्धेने, शांत मनाने आणि योग्य पद्धतीने काही उपाय केले, तर त्याचा परिणाम हळूहळू पण नक्कीच दिसू लागतो. हे उपाय कोणत्याही जादूचे नाहीत, कोणत्याही अंधश्रद्धेचे नाहीत, तर ते भावना, श्रद्धा आणि सकारात्मक संकल्पावर आधारित आहेत. या दिवशी देवी सरस्वती केवळ पूजेसाठी नसतात, तर त्या मार्गदर्शन देण्यासाठी असतात. मुलाच्या विचारांना योग्य दिशा मिळावी, त्याची वाणी शुद्ध राहावी, त्याचं मन स्थिर व्हावं आणि त्याची बुद्धी तेजस्वी व्हावी, यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. पूर्वीच्या काळात गुरुकुलांमध्ये नवीन शिक्षणाची सुरुवात वसंत पंचमीच्या दिवशी केली जात असे. लहान मुलांच्या हातात पहिल्यांदा पाटी पेन्सिल देण्याचा संस्कारही याच दिवशी केला जातो, कारण हा दिवस ज्ञानार्जनासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. आज आपण ज्या उपायांबद्दल जाणून घेणार आहोत ते उपाय फार सोपे आहेत. घरात सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंनी करता येणारे आहेत. पण हे उपाय करताना एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे भावना. जर उपाय करताना मनात श्रद्धा असेल, शंका नसेल आणि आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी खरी प्रार्थना असेल, तर वसंत पंचमीच्या दिवशी केलेला छोटासा उपायसुद्धा मोठा परिणाम घडवू शकतो. हा संपूर्ण विषय विशेषतः आईवडिलांसाठी आहे, कारण पालकांची भावना हीच मुलाच्या आयुष्याची खरी ऊर्जा असते. जेव्हा आईवडील मनापासून आपल्या मुलासाठी काही करतात, तेव्हा त्या प्रार्थनेला वेगळीच ताकद मिळते. म्हणूनच उद्या शुक्रवार, वसंत पंचमीचा दिवस हलक्यात घेऊ नका. हा दिवस आहे मुलाच्या बुद्धीसाठी प्रार्थना करण्याचा, त्याच्या शिक्षणासाठी सकारात्मक बीज पेरण्याचा आणि त्याच्या भविष्यासाठी योग्य दिशा ठरवण्याचा. आता या पवित्र दिवसाच्या ऊर्जेचा योग्य उपयोग करून पुढे आपण एकाग्रता वाढवणारा आणि मन स्थिर करणारा अत्यंत प्रभावी उपाय सविस्तरपणे समजून घेणार आहोत, जो प्रत्येक पालकांनी आपल्या मुलासाठी जरूर करावा. पिवळा दोरा उजव्या हातात. मुलाची एकाग्रता, मनःशांती आणि स्थैर्य वाढवणारा प्रभावी उपाय. वसंत पंचमीचा दिवस म्हणजे बुद्धीला स्थैर्य देणारी ऊर्जा. या दिवशी केलेला प्रत्येक छोटासा उपाय जर योग्य भावनेने केला तर तो मुलाच्या मनावर खोल परिणाम करतो. आज आपण समजून घेणार आहोत असा उपाय जो अतिशय साधा आहे, पण त्याची ताकद मोठी आहे. मुलाच्या उजव्या हातात पिवळा दोरा बांधण्याचा उपाय. पिवळा रंग हा केवळ सणाचा रंग नाही, तो ज्ञान, सात्विकता, स्पष्ट विचार आणि एकाग्रतेचा रंग मानला जातो. वसंत पंचमीला हा रंग निसर्गातही आणि आध्यात्मिक वातावरणातही ठळकपणे जाणवतो. म्हणूनच या दिवशी पिवळ्या वस्तूंना विशेष महत्त्व दिलं जातं. उजवा हात म्हणजे कर्माचा, निर्णयांचा आणि आत्मविश्वासाचा केंद्रबिंदू. जेव्हा उजव्या हातात पिवळा दोरा बांधला जातो तेव्हा तो केवळ दोरा राहत नाही, तो एक आध्यात्मिक संरक्षण कवच बनतो. या कवचामुळे मुलाचं मन हळूहळू स्थिर होतं, विचारांना दिशा मिळते आणि चंचलता कमी होऊ लागते. आजच्या काळात मुलांचं मन खूप अस्थिर असतं. मोबाईल, टीव्ही, सतत बदलणारी माहिती, स्पर्धा या सगळ्यामुळे मुलं अभ्यासात बसूनही मनाने इतरत्र भटकत असतात. अशा वेळी वसंत पंचमीच्या दिवशी केलेला हा उपाय मुलाच्या मनावर शांततेची छाया टाकतो. हा उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांची भावना. आई किंवा वडील जेव्हा मनापासून आपल्या मुलासाठी हा उपाय करतात,
तेव्हा त्या भावनेची ऊर्जा थेट मुलापर्यंत पोहोचते. उपाय करण्यापूर्वीची मानसिक तयारी. उपाय करण्याआधी घरात शांत वातावरण असावं. मनात घाई, राग किंवा शंका नको. हा उपाय करताना एकच भावना ठेवा: माझ्या मुलाचं मन स्थिर राहो, त्याला योग्य मार्ग मिळो. लागणाऱ्या वस्तू. या उपायासाठी कोणतीही दुर्मिळ वस्तू लागत नाही. घरात सहज मिळणाऱ्या गोष्टी पुरेशा आहेत. पिवळ्या रंगाचा सुती दोरा, थोडीशी हळद, पिवळे तांदूळ, सरस्वती मातेचा फोटो किंवा प्रतिमा. उपाय कसा करायचा? सविस्तर आणि अचूक पद्धत. वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी, शक्यतो सूर्यावर आल्यानंतर, सरस्वती मातेच्या फोटोसमोर बसावं. पिवळा दोरा हातात घ्यावा. त्या दोऱ्यावर थोडीशी हळद लावावी. हळद ही शुद्धतेचं आणि सात्विकतेचं प्रतीक मानली जाते. यानंतर त्या दोऱ्यावर 3 पिवळे तांदूळ ठेवावेत. हे करताना मन शांत ठेवावं. डोळे बंद करून मनातल्या मनात श्रद्धेने हा मंत्र म्हणावा: औं ऐं सरस्वत्ये नमः. हा मंत्र किमान 11 वेळा म्हणावा. मंत्र म्हणताना शब्दांपेक्षा भावना महत्त्वाची आहे. भावना अशी असावी की देवी सरस्वती आपल्या मुलाच्या बुद्धीवर कृपा करत आहेत. मंत्र पूर्ण झाल्यावर मुलाला जवळ बसवावं. प्रेमाने आणि शांतपणे त्याच्या उजव्या हातात हा पिवळा दोरा बांधावा. दोरा बांधताना मनात नकारात्मक विचार अजिबात येऊ देऊ नयेत. दोरा घट्ट नको, पण सैलही नको, मध्यम ठेवावा. हा दोरा बांधल्यानंतर काय बदल होतो? हा उपाय केल्यानंतर लगेचच काही चमत्कार घडतील अशी अपेक्षा ठेवू नये. पण हळूहळू काही दिवसांत पालकांना सूक्ष्म बदल जाणवू लागतात. मुलाचं मन जास्त शांत राहू लागतं. अभ्यासाला बसताना आधी इतका कंटाळा येत नाही. लक्ष पटकन विचलित होत नाही. आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटतो. अनेक वेळा पालक असं सांगतात की हा उपाय केल्यानंतर मुलगा किंवा मुलगी स्वतःहून अभ्यासाबद्दल बोलू लागते. हा बदल खूप महत्त्वाचा असतो. उपाय करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: हा दोरा केवळ फॅशन म्हणून बांधलेला नाही, त्यामुळे त्याची थट्टा करू नये. मुलाला हळुवारपणे समजावून सांगावं की हा दोरा त्याच्या भल्यासाठी आहे. दोरा नैसर्गिकरित्या कधी निघून गेला तर त्याबद्दल घाबरायचं कारण नाही. हा उपाय केल्यानंतर पालकांनीही आपल्या वागण्यात थोडी शांतता ठेवली तर त्याचा परिणाम अजून चांगला दिसून येतो. कारण घरातली ऊर्जा आणि मुलाचं मन यांचा खूप जवळचा संबंध असतो. वसंत पंचमीच्या दिवशी केलेला हा पिवळ्या दोऱ्याचा उपाय म्हणजे मुलाच्या मनाला स्थैर्य देणारा पहिला मजबूत पाया आहे. या पायावर पुढे जेव्हा योग्य मार्गदर्शन आणि संस्कार मिळतात तेव्हा मुलाची प्रगती अधिक ठोसपणे घडते. आता या स्थैर्याला अधिक बळ देणारा, बुद्धी आणि स्मरणशक्तीवर थेट परिणाम करणारा पुढील उपाय आपण पुढे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. पिवळ्या तांदळावर मुलाचं नाव. बुद्धी, स्मरणशक्ती आणि शिक्षणात स्थिर प्रगती देणारा सूक्ष्म पण शक्तिशाली उपाय. वसंत पंचमीच्या दिवशी केले जाणारे काही उपाय असे असतात जे बाहेरून खूप साधे वाटतात, पण त्यांचा परिणाम थेट मुलाच्या बुद्धीवर, विचारांवर आणि भविष्यातील मार्गावर होतो. आज आपण ज्या उपायाबद्दल समजून घेणार आहोत तो असा उपाय आहे की ज्यात कोणताही मोठा विधी नाही, कोणताही खर्च नाही, पण भावनेची ताकद अफाट आहे. हा उपाय म्हणजे पिवळ्या तांदळावर मुलाचं नाव लिहिण्याचा उपाय. पिवळ्या तांदळाचं आध्यात्मिक महत्त्व. आपण पूजेत वापरतो ते अक्षत म्हणजे तांदूळ हे कधीही तुटत नाहीत, खराब होत नाहीत. म्हणूनच ते सातत्य, अखंडता आणि स्थैर्याचं प्रतीक मानले जातात. आणि जेव्हा हे तांदूळ वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेच्या ऊर्जेशी जोडले जातात तेव्हा त्यांच्यातील शक्ती अनेक पटीने वाढते. पिवळा रंग हा ज्ञानाचा, बुद्धीचा आणि आशेचा रंग आहे. म्हणूनच पिवळे तांदूळ अधिक मुलाचं नाव हा संयोग अत्यंत प्रभावी मानला जातो. उपाय करण्याआधीची भावना. हा उपाय करताना हातापेक्षा मन जास्त स्वच्छ असणं गरजेचं आहे. मनात कोणतीही तक्रार नको. मुलाबद्दल नाराजी नको. फक्त एकच भावना ठेवा: माझं मूल पुढे जावं, योग्य शिकावं, सुखी राहावं. लागणाऱ्या गोष्टी. या उपायासाठी लागणाऱ्या गोष्टी अगदी सोप्या आहेत. पिवळे तांदूळ, अक्षत, एक छोटी तांब्याची किंवा स्टीलची वाटी, पिवळी किंवा केशरी पेनबाई काडी, सरस्वती मातेचा फोटो. उपाय कसा करायचा? अचूक आणि सविस्तर. वसंत पंचमीच्या दिवशी शांत वातावरणात सरस्वती मातेच्या फोटोसमोर बसा. वाटीत पिवळे तांदूळ घ्या आणि ते देवीसमोर ठेवा. आता त्या तांदळांवर मुलाचं पूर्ण नाव हळुवारपणे आणि स्पष्ट लिहा. नाव लिहिताना घाई करू नका. प्रत्येक अक्षर लिहिताना मनात असं बोला: माझ्या मुलाच्या बुद्धीवर प्रकाश पडो. नाव पूर्ण झाल्यावर मनातल्या मनात 3 वेळा प्रार्थना करा: हे सरस्वती माते, माझ्या मुलाच्या स्मरणशक्तीला बळ दे, त्याच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर कर. यानंतर हे तांदूळ काही वेळ देवीसमोरच ठेवा. संध्याकाळी या तांदळांपैकी थोडे तांदूळ मुलाच्या वहीत, पुस्तकात किंवा दप्तरात ठेवा. या उपायाचा खोल परिणाम. हा उपाय केल्यानंतर मुलामध्ये हळूहळू बदल दिसू लागतात.
शिकलेलं लक्षात राहू लागतं. अभ्यासाची भीती कमी होते. परीक्षेच्या वेळी आत्मविश्वास वाढतो. बोलण्यात स्पष्टता येते. विशेष म्हणजे हा उपाय केवळ परीक्षेसाठी नाही, तर संपूर्ण आयुष्यातील शिक्षणासाठी उपयोगी ठरतो. दोन्ही उपाय एकत्र केल्याचा विशेष प्रभाव. वसंत पंचमीच्या दिवशी पिवळा दोरा आणि पिवळ्या तांदळावर नाव, हे दोन्ही उपाय एकाच श्रद्धेने केल्यास मुलाच्या मन, बुद्धी आणि भविष्यावर सकारात्मक छाप बसते. हे उपाय म्हणजे पालकांनी आपल्या मुलासाठी देवाच्या चरणी ठेवलेली एक निर्मळ प्रार्थना आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या मुलांसाठी सगळं करतो, पण कधीकधी एक छोटीशी प्रार्थना, एक श्रद्धेचा उपाय मुलाचं आयुष्य उजळवू शकतो. उद्या शुक्रवार वसंत पंचमी. हा दिवस हलक्यात घेऊ नका. देवाच्या नावाने हे उपाय श्रद्धेने करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, माहिती उपयोगी वाटली असेल, तर देवाच्या नावाने एक लाईक नक्की करा. आपल्या घरातल्या नात्यातल्या लोकांना शेअर करा. अशाच प्रभावी उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं, कमेंटमध्ये लिहा सरस्वती माता कृपा करो किंवा माझ्या मुलासाठी हा उपाय करणार आहे. भरभरून कमेंट आल्या पाहिजेत, कारण प्रत्येक कमेंट म्हणजे एक प्रार्थना, आणि प्रार्थना कधीच वाया जात नाही. सरस्वती मातेची कृपा तुमच्या घरावर आणि तुमच्या मुलांवर सदैव राहो. तुम्हाला व तुमच्या परिवाराला वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी या स्क्रिप्टमधील सर्व